Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जळपोळ. 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी. खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे. साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्याने सुरेश धसांना 2दा नारळ फोडायला लावला. सगळा महाराष्ट्र गाजवला. नारळ कसा वाजत नाही म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला. अमित देशमुख मंत्रिमंडळात असायला हवेत. पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं. राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचं वक्तव्य. मी आहे त्या ठिकाणी आनंदी. कदाचित भविष्यात विक्रम काळेजी तुम्हीच आमच्याकडे याल. अमित देशमुखांचं विक्रम काळेंना उत्तर. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर जयंत पाटील आणि शरद पवार बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात एकत्र. बारामतीत नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं 2दा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलवल्याची रुपाली चाकणकरांची माहिती. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे 3 आरोपी 10 दिवसांपासून फरार. या सगळ्यांचा आका कोण, आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. राजकीय नेत्यांमध्ये धुळवडीचा उत्साह. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंचं अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी. तर मुंबई ठाण्यात कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन गेले. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दरम्यान सचिन तेंडुलकरने धुळवडीचा आनंद लुटला. संघातील सहकारी युवराज सिंग, युसुफ पठाण आणि रायडूसोबत रंगोत्सव साजरा. बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुफान हाणामारी. जखमी 8 जणांवर उपचार सुरू. 18 जण पोलिसांच्या ताब्यात. गावात तणावपूर्ण शांतता. पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन. पुणे जिल्हा परिषदेतील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ. उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार. होळी, धुलीवंदन आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण. मणिपूर इथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहनदरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. KL राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन. सूर्यकुमार यादवने सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार. Cancer Healer Center, a new beginning.